वास्तव बातमी. नमस्कार. भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि या कृषीप्रधान देशामध्ये शेती हा मोठ्या प्रमाणात मोठा जनसमुदाय शेती व्यवसाय करीत असतो आणि अशाच शेती व्यवसायामध्ये नवनवीन प्रयोग केले जातात. अशाच आपण आज नव्या एका ठिकाणी आलेलो आहोत की त्या ठिकाणी ग्रामीण भागातील एक युवक शेतकऱ्यांसाठी आणि शेतीसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे या उदात्त हेतूने अकलूज यशवंतनगर या परिसरामध्ये ड्रोनचा व्यवसाय सुरू केला. त्या ठिकाणी ड्रोन मॅन्युफॅक्चर केले जातात आणि हे ड्रोन भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेर देखील विकले जातात. अशाच एका तरुणाची यशोगाथा आज आपल्या समोर घेऊन आम्ही येत आहोत. माझ्यासोबत आहेत इंद्रनील विक्रम माने देशमुख यांचं भूमिपुत्र न्यूज मध्ये स्वागत आहे. सर, अकलूज यशवंतनगर किंवा आपल्या माळशिरस तालुक्याचा जो परिसर आहे तो ग्रामीण परिसर आहे. आपण इतकं शिक्षण घेतलं आणि इतकं शिक्षण घेऊन अकलूज आणि यशवंतनगर या परिसरामध्ये आपल्याला ड्रोनचा व्यवसाय किंवा मॅन्युफॅक्चर युनिट उभा राहावं असं का वाटलं? आमचा जॉब एक्सपिरियन्स वगैरे बरेच सिंगापूर वगैरे बेंगलोर असा सगळा झालेला होता. तिथं जनरली मॅन पॉवर आणि लेबर वगैरे जे असतो त्याच्यात आपल्याला कमतरता भेटत नाही. सहसा जास्ती करून युवक गावाकड ग्रामीण भाग सोडून सिटीत ट्रान्सफर होतात आणि तिथं ते प्रयास करतात की नवीन त्यांचं डेव्हलपमेंट वगैरे करावं, करिअर वाढावं. आमचा प्रयास असा होता की हा जो युवक बाहेर चालला आहे ग्रामीण भागातून हा परत यावा आपल्याकडे ग्रामीण भागाला आणि ते डेव्हलपमेंट आणि ते सगळं हिथं करावं. कारण की इथं लाईफस्टाईल तुमचं राहणं खाणं स्वस्त आहे. थोडंसं सिटी लाईफ पेक्षा ही लाईफ अशी थोडी काम असती आणि लोकांना पण मनातून बरं वाटतं असं खूप पळापळी न असल्यासारखं. त्यामुळे आपल्याकडचे जे अकलूजचे युवा आहेत हे सगळे आपले जे ज्यांना बाहेर जाता येत नाही, समजा जे शिक्षण त्यांचं कम्प्लीट झालेलं नाहीये, या फील्डमध्ये ट्रेनिंग असा भाग आहे की तुम्ही शिक्षणा थ्रू घेऊ शकत नाही. मग आपला असा एम होता की हा सगळा क्राऊड जो स्टुडंट वगैरे आपल्याकडे आहेत त्यांचा सगळ्या ट्रेनिंग देऊन इथं वापर करून त्यांना त्या सिटी लेवलच्या एम्पॉवरमेंट जी आहे लेबरची किंवा एम्प्लॉईजची त्या लेवलला आपण घेऊन जावी आणि त्याचा फायदा आपल्याकडे सुद्धा दिसला पाहिजे. हे जे आपल्या ठिकाणी या ठिकाणी ड्रोन मॅन्युफॅक्चर होतात आपलं यशवंतनगर परिसरामध्ये, आपण वर्कशॉप पाहताय. माझ्या पाठीमागे वेगवेगळ्या प्रकारची या ठिकाणी छोटी छोटी विमानं लावलेली आपण पाहताय. त्या ठिकाणी अनेक कर्मचारी काम करताना देखील पाहतात आपण. परंतु अकलूज सारख्या परिसरामध्ये आपण ह्या ड्रोनचा व्यवसाय किंवा हे सुरू करत असताना मॅन्युफॅक्चर युनिट सुरू करत असताना हे युनिट चालू करण्यासाठी याला वेगळ्या प्रकारचं काही शिक्षण वगैरे आवश्यकता आहे का या शिक्षणाची, किंवा आपलं त्या क्षेत्रामध्ये काही शिक्षण झालंय? माझं बी मेकॅनिकल झालेलं आहे, पण लहानपणापासून मला ड्रोन्स, विमानं, एरो मॉडेलिंग ह्याची खूप आवड होती. त्या आवडीमुळं कसं झालं की जे पुढचे माझे एज्युकेशन होतं तिथं सुद्धा आपण त्याच फील्डमध्ये शिकत गेलो, इम्प्रूव्ह करत गेलो आणि त्याच्यामुळं आपल्याला ही इथं अकलूज मध्ये स्टार्ट करता आलं. अकलूज मध्ये हा जो आपल्या वर्कशॉप मध्ये आपण पाहतोय वेगवेगळ्या प्रकारचे ड्रोन, आम्हाला सहसा ड्रोन म्हटलं की जे मोठ्या मोठ्या नेत्यांच्या सभा असतील किंवा फोटोग्राफर असतील किंवा लग्न सोहळे असतील यामध्ये ड्रोन पाहायला मिळतात. आणि अलीकडच्या काळामध्ये जे ड्रोन पाहतोय आम्ही ते शेतीमध्ये फवारणी करण्याकरता म्हणजे ते ड्रोन पाहतोय. यानंतरचे वेगवेगळ्या प्रकारचे जे ड्रोन असतात ते कोणकोणत्या प्रकारचे ड्रोन असतात? यामध्ये ड्रोनला आपण कॅटेगरीमध्ये टाकायचं जर म्हणलं तर 4 महत्वाच्या कॅटेगरीमध्ये आपण टाकू शकतो. एक येतं पहिलं ज्याचा सगळ्यात जास्ती आता फेमस सुद्धा झाले आणि यूज केस पण आहे, ते झाले ऍग्रीचे स्प्रेइंग ड्रोन. मग त्यात पण कॅपॅसिटी वाईज ते थोडं फरक पडतो, म्हणजे 10 लिटर 20 लिटर 50 लिटर. हा झाला मेन पहिला क्रायटेरिया. दुसरा क्रायटेरिया असा येतो की सर्वेलन्स अँड सिक्युरिटी. मग ते पोलीस असू, आर्मी असू, डिफेन्स असू, सगळ्यांमध्ये जे ड्रोन्स बॉर्डर पेट्रोलिंग करतात किंवा नाईट सर्वेलन्स वगैरे करतात त्या सगळ्यासाठी वापरले जातात. तिसरा प्रकार जो आहे मेन तो आहे मॅपिंगसाठी. हे जरा छोट्या कॅटेगरीचे ड्रोन असतात. कन्स्ट्रक्शन, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, आपले हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्यासाठी रोड जे ग्राफ असतात ते प्लॉट करायला ते लोक वापरतात. मॅपिंग करून 3D इमेजिनिंग करून त्यांच्यासाठी सोपं होतं की कुठून रोड गेला की स्वस्त पडल कसं पडल, त्यासाठी ते मॅपिंगचे वापरतात. फोर्थ क्रायटेरिया जो आहे तो थोडा कमी आहे आता वापरात वगैरे, पण त्याचे डेव्हलपमेंट स्टेजेस मध्ये आहेत. ते झाले ट्रान्सपोर्टेशनचे ड्रोन, जे तुम्हाला समजा अकलूज वेळापूर आता बाय रोड जर तुम्ही बघितलं तर ते एक 20 किलोमीटर 25 किलोमीटर आपल्याला पडतं. पण बाय एअर जर डायरेक्ट तुम्ही बघितलं तर 10 ते 12 किलोमीटर मध्ये तुम्ही कव्हर करू शकता. मग त्या डिस्टन्सला तुम्हाला जर समजा काही डिलिव्हरी पाठवायची असली, सामान पाठवायचं असलं, दुर्गम भागामध्ये ज्या ठिकाणी डोंगराळ भाग आहे, ज्या ठिकाणी डिफेन्सला आवश्यकता आहे, सैनिकांपर्यंत काहीतरी गोष्टी खाण्याची पॅकेट असतील, युद्ध सामग्री असेल, तात्काळ पुरवायची असेल, त्यावेळेस ते ड्रोन
रेअर केस मध्ये ते पाठवले जातात. मग आता सध्या तेच चालू आहे. आता जे ट्रायल्स चालू आहेत ते आता लेह लडाख मध्ये, जम्मू काश्मीर मध्ये चालू आहेत. जिथं हाय अल्टिट्यूड दुर्गम भाग आहे, जर हाय अलर्ट एरिया आहे, रस्त्याने तुम्हाला 3 तास लागत असतील तर ड्रोन तुमचा 30 मिनिटात जाऊन येतो. आपण जी विक्रम कंपोजिट्स प्रायव्हेट लिमिटेड नावानं जी कंपनी स्थापन केली, साधारणपणे किती वर्षापूर्वी ही कंपनी स्थापन केली? आपल्याला आता 1.5 वर्ष कंप्लीट होतील कंपनी स्थापन करून इथं अकलूज मध्ये. या 1.5 वर्षामध्ये आपण किती ड्रोन मॅन्युफॅक्चर केले? 1.5 वर्षामध्ये फवारणीचे आपल्याकडे एक 10 ते 12 ड्रोन आपण मॅन्युफॅक्चर केलेत. आणि बाकीचे जे आहेत, काही ड्रोनचे आपण कंपोनंट बनवतो आणि काही ड्रोनचे आपण डिझाईन डेव्हलपमेंट करतो. ते सगळे पकडून एक जवळपास 20 ते 30 ड्रोन आपले ह्या 1.5 वर्षात कम्प्लिशन आपलं झालं. कंपोनंट म्हणजे काय प्रकार नेमका? कंपोनंट म्हणजे काही आता समजा डिफेन्सचे जे ड्रोन्स आहेत त्यांचं रिक्वायरमेंट वजनाची खूप जास्ती असते. आपलं जे मटेरियल आहे कार्बन फायबर म्हणून, हे सगळ्यात जास्ती स्पेशलाइज्ड मटेरियल आहे. हे स्टील एवढी ताकद देतं तुम्हाला, पण 1/5 वजन असतं त्याचं स्टीलच्या कम्पॅरिझन मध्ये. मग त्यामध्ये आपण बॅटरीचे केस वगैरे असतात ना, जे कव्हर प्रोटेक्शनला लागतात, ते बनवतो. त्यांचे फ्रेम कव्हर वगैरे जे असतात, चॅसी म्हणजे गाडीची थोडक्यात चॅसी जशी म्हणतो, ती सगळी चॅसी आपले अशी बनते. त्यातच एक आपलं ड्रोन आता लडाख वगैरे मध्ये टेस्टिंगला आहे. 80 किलोचं ड्रोन आहे ते. त्याची फ्रेम फक्त 7 ते 8 किलो मध्ये फ्रेमचं वजन आहे. आता जी ड्रोन बनवण्याची जी प्रक्रिया या ठिकाणी होती, तर तुम्ही आम्हाला सांगू शकाल का कुठले कुठले पार्ट याच्यामध्ये, किंवा काय प्रकार नेमका याच्यामध्ये काय काय वापरलं जातं, किंवा कुठलं टँक म्हणायचं, कुणाला बॅटरी, असे काय प्रकार आहेत का? चालेल. आता तुम्हाला जे बॅटरी कव्हरचं मी सांगत होतो, हे आता कार्बन फायबर मध्ये आपण बॅटरीचं कव्हर बनवलेलं आहे. ह्याच आता नेक्स्ट स्टेज आपण मग ते पेंट जॉब, त्याचं जे कटिंग वगैरे असतात, हे सगळं आपण त्यांचं करून फायनल फिनिशिंग मध्ये असा एक प्रोडक्ट बॅटरीचं पूर्ण आपल्याकडे बनतो. त्यात सॉलिड स्टेट म्हणून बॅटरी असते, त्याची एफिशियन्सी जरा चांगली असते. किती वेळ ही बॅटरी चालू शकते? आता ही जी डिझाईन आपण फवारणीचं केलंय, आपण ह्या पद्धतीने केलंय की आपल्याला कंटिन्युअस दिवसात 30 ते 40 एकर झालं पाहिजे, म्हणून आपण बॅटरी कॅपॅसिटी कमी ठेवली. पण हे कसं चालतं, तुम्ही ड्रोन लँड झालं की बॅटरी काढून लगेच नवीन बॅटरी टाकू शकता. अशी जर तुमची 4 बॅटरी तुम्ही ठेवलं, एक चार्जिंग स्टेशन असतं. त्याचं वजन किती सर याचं? हे एक 3 किलोची बॅटरी झाली विथ कव्हर 3 किलो. ऍट अ टाइम 1च बॅटरी तिथं बसणार त्या ड्रोनला? ऍट अ टाइम 1 बॅटरी बसती. एका बॅटरीत आपण 2 एकर फवारणी करू शकतो. 2 एकर फवारणी झाली की ही बॅटरी काढून नवीन बॅटरी आपल्याला अक्षरशः 5 ते 10 सेकंदात बॅटरी बदलते. अच्छा, हे काय आहे याच्यामध्ये? ही आपली ऍग्री स्प्रेइंग ड्रोनची टाकी आहे. त्याची कॅपॅसिटी एक 10 ते 12 लिटर पर्यंत वेरी होते. 10-12 लिटर मध्ये 2 एकर फवारून होतं? 10 लिटर मध्ये 1 एकर फवारून होतं. त्याच्यात कॉन्सन्ट्रेशन जास्ती असतं आपलं पेस्टिसाइड. आता साधारणपणे जर शेतीमध्ये फवारण्या घ्यायच्या झाल्या तर शेतकरी सर्वसाधारणपणे 200 लिटरला समजा 250 ml 200 ml औषध वापरतो, म्हणजे पेस्टिसाइड फवारणीचं कीटकनाशक असेल तो वापरतो. पण ह्या 10 लिटरला जर 1 एकराची फवारणी होत असेल तर ह्या 10 लिटरसाठी 200 मिली औषध वापरायचं का, त्या कसं वापरायचं? समजा 1 एकरला काहीतरी आपल्याकडे 200 लिटरचा बॅलर असतो, त्याला आम्ही 200 मिली वापरतो. तर ह्या 10 लिटर मध्येच आपण 200 मिली, 10 लिटरला 200 मिली वापरायचं, म्हणजे त्याचं ते प्रमाण आहे ते मॅच होत असतं. आणि जी फवारणीचे नॉझल्स वगैरे जे असतात आपले, त्यांची कॅपॅसिटी मिस्ट करायसारखी असते. फॉग निर्माण झाल्यासारखं निर्माण होतं ते, आणि त्यामुळं त्यातनं बरोबर सगळ्या लीफला कव्हरेज भेटून जातं. हा ड्रोन कुठला आहे, काय बनायचं आहे? हा बंबल बी म्हणून ड्रोन आहे. आपल्या इथं बनलाय हा ड्रोन? हो, आपल्या इथं पूर्ण सगळे 60 पार्ट्स लागतात जवळपास एक बनवायला. सगळे आपले इथलं फॅक्टरीमध्येच बनतात. आपण हे सगळे स्पेअर बाहेरून मागवून घेतो आणि या ठिकाणी ते असेंबल म्हणजे बनवून ड्रोन ठेवतं? नाही, आपल्याकडे सगळे पार्ट फ्रॉम स्क्रॅच बनतात. समजा आता तुम्हाला फॉर एक्झाम्पल हा कव्हर जो आहे, हा असा पार्ट आपल्याकडे आधी बनतो, इथंच बनतो हा पार्ट. कार्बन फायबर मटेरियल असतं, हाय स्ट्रेंथ. वजनाला तुम्ही जर बघितला हा, तर ह्याचं वजन खूप. हा जो ड्रोन आपण पाहतोय, हा ड्रोन साधारणपणे या ड्रोनला शेतकऱ्यांसाठी काही सबसिडी वगैरे काय आहेत का? सध्या जवळपास 40 ते 50% गव्हर्नमेंट कडनं सबसिडी फवारणीच्या ड्रोनसाठी आहे. बाकी इतर बाकीच्या ड्रोन्सला सध्या सबसिडी नाहीये, म्हणजे फवारणीचे आहेत त्यांच्यासाठी सबसिडी आहे. आपण फवारणीचे ड्रोन असतील किंवा जे 3-4 प्रकार ड्रोनचे सांगितले, त्या व्यतिरिक्त जे छोटे छोटे ड्रोन वापरले जातात, म्हणजे मधल्या काळामध्ये जसे रात्रीचे ड्रोन फिरत होते, आपण ऐकलं असेल माळशिरस तालुक्यामध्ये, तर ते त्या पद्धतीचे काही ड्रोन बनवता का आपण? हो, आपल्याकडं सर्च अँड रेस्क्यू सिक्युरिटी सर्व्हेलन्स असे एक ड्रोन आहेत. त्यांना आपण जवळपास 10,000 ल्युमेन म्हणजे लाईटचं मेजरमेंटचं हे असतं इंटेन्सिटी, त्याची आपण कस्टम लाईट बनवून लावतो. म्हणजे साधारणतः
जर ते 60 मीटरच्या हाईटवर आपण उडवलं तर जवळपास अर्धा एकर ते कव्हरेज देतं तुम्हाला ब्राईट लाईट सारखं. मग कुणाला काही पोलीस वगैरेला रात्री टेरणी वगैरे करायची असेल, चेक करायचं असतं की त्यांना ते एका लाईट बरोबर पूर्ण अर्धा एकर कव्हर करता येतं. साधारणपणे याचा असा लांबी किती याची समजावं लागेल आपल्याला साधारणपणे? आता हे साधारण जवळपास 1.5 मीटर पर्यंत पूर्ण उघडल्यावर ह्याची साईज जाते. पण हे फोल्डेबल असं डिझाईन केलंय की तुम्हाला जितकं कॉम्पॅक्ट एरियामध्ये नेता येईल असं फोल्ड करून तुम्ही ठेवलं की ही सगळ्यात छोटी साईज. आणि एकदा उघडून तुम्हाला ज्यावेळेस जिथं रानात फवारायचंय तिथं तुम्हाला असं हे ओपन करून सगळं सेटअप करता येतं. 2 मिनिटात तुम्हाला सेटअप करता येतं. असं हे लॉक केलं. तुम्ही हे ड्रोन बनवता, परंतु याच्यामध्ये जर काय इथं प्रॉब्लेम आला शेतकऱ्यांना, त्याला सर्व्हिस कोण, कंपनी देणार का आपण देणार? ती सर्व्हिस कंपनी थ्रूच आपल्याकडे येते. पण फायनली एंडला प्रोडक्ट आपल्याकडे येऊनच सर्व्हिस होऊन परत कस्टमरकडे जातो. 50% सबसिडी आहे ड्रोनला. हो. आतापर्यंत साधारणपणे आपण एक बाहेरच्या देशामध्ये काय ड्रोन गेलेत का आपल्याला? हो, आता सध्या एक ड्रोन आपला हा सेम बंबलबी म्हणून आहे. तो स्वित्झर्लंडमध्ये द्राक्षावर फवारणीची ट्रायल्स घेतोय आपण तिथे. स्वित्झर्लंडमध्ये. मग तिथं कशी त्यांचं म्हणजे एक सीझन झाल्यावरच ते रिझल्ट येतील. त्यानुसार ते पण ठरवणार की वापरायचे नाही वापरायचे. हा ड्रोन आता सध्या इंडियामधला सगळ्यात ऍडव्हान्स आणि वजनाला हलका ड्रोन आहे. ह्याच्यामध्ये 2 कॅमेरा पुढं 2 कॅमेरा खाली आहेत, ज्याने ते ऑब्स्टिकल अवॉइडन्स करून झाडाची फांदी असू किंवा काही असू त्याला त्याच्या भोवती स्वतःहून जात आहेत. जो पायलट आहे उडवणारा त्यांना जास्ती काही मेहनत करावी लागत नाही. आपल्या इथं आपण एकटंच हे सगळं वर्कशॉप आहे या ठिकाणी, ते एकटंच हँडल करता का काय आपल्याला सहकार्य आहेत काय? आपल्या पार्टनरशिप्स असतात सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरच्या रिलेटेड. ह्या कंपनीसाठी सॉफ्टवेअर पार्टनरशिप आपली आहे स्विंड म्हणून एक कंपनीची. त्यांचं ऑफिस एक बेंगलोरमध्ये सुद्धा आहे आणि स्वित्झर्लंडमध्ये सुद्धा आहे. तर ह्याचं जे सगळं सॉफ्टवेअर आणि इंटरनल जे आहे इलेक्ट्रॉनिक्सचं ते सगळं ती कंपनी बघते. आणि आपण सगळं हार्डवेअर असेंब्ली आणि रिपेअर सगळं आपल्याकडे असतं. भविष्यात काय संकल्पना आहेत आपल्या भविष्यातील? कमी वयामध्ये अल्प वयामध्ये आपण हे वर्कशॉप उघडताय, परदेशात ड्रोन पाठवताय, त्या ठिकाणी त्याच्या टेस्टिंग सुरू आहेत, भारतभर जात आहे ड्रोन. तर भविष्यामध्ये काय प्लॅन? आपल्याला हितच अकलूजमध्येच असा एक प्लान स्टार्ट करायचा आहे की लोकल असू किंवा बाहेर परदेशाचे ड्रोन्स असू सगळ्यांची मॅन्युफॅक्चरिंग आपल्याला इथं करता आली पाहिजे, असा आपला प्लॅन आहे. त्याच्यानुसार आपण पुढे चाललेलो आहे. आता जे युवक नोकरीच्या निमित्तानं परदेशात जात असतील किंवा वेगवेगळ्या शहरांमध्ये ग्रामीण भागातून स्थलांतरित होत, या युवकांना काय संदेश द्याल आपण? त्यांचा सिटीचा एक्सपिरियन्स चांगलाच असणार, पण तुम्ही ज्यावेळेस ग्रामीण भागात शिफ्ट होता अशा तुमच्या लेवलचं काम सुद्धा करता आणि तुम्हाला ते पीस पण असतो की बाबा आपण खूप पळापळी करत नाही. ती फिलिंग तुम्हाला असं इकडच्या आपल्यासारख्या फॅक्टरीत येऊनच त्याचा एक आनंद वेगळा आहे तुम्हाला? त्याचा आनंद एक वेगळा, कारण की आता शेतीचे जरी म्हणलं हे जर आम्ही मुंबई पुण्यात बसून बनवत असतो तर आम्हाला शेतकऱ्यांबरोबर त्यांचा फीडबॅक घ्यायला खूप अवघड जातो. तिथं आता आपण सगळ्या साईडनी घेरलेलेच आहे शेतकरी. छोटेही फवारणी केली काही प्रॉब्लेम असते आपल्याला लगेच त्याचा सोल्युशन देऊन मार्केटमध्ये फास्ट उतरता येते. तर हे होते अकलूज यशवंतनगरचे भूमिपुत्र इंद्रनील विक्रम माने देशमुख यांनी अकलूज यशवंतनगर या परिसरामध्ये ड्रोन मॅन्युफॅक्चरचा व्यवसाय सुरू केला आणि त्यांचे ड्रोन भारतभरच नव्हे तर भारताच्या बाहेर देखील या ड्रोनच्या टेस्टिंग होत आहेत. आणि आनंदानं सांगावं असं वाटतं की ग्रामीण भागातला हा एक शेतकरी पुत्र भूमिपुत्र या ठिकाणी ड्रोनचा व्यवसाय करतोय आणि मला माझ्या भूमीची सेवा करता येईल या उदात्त हेतून त्या ठिकाणी त्यांनी वर्कशॉप सुरू केलेला आहे. आणि हे भविष्यामध्ये निश्चितच या वर्कशॉपचं फलित माळशिरस तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला देखील विक्रम इन्फोजेट प्रायव्हेट लिमिटेड या नावाने ही कंपनी या ठिकाणी स्थापन झाली. या कंपनीचा नामोल्लेख संपूर्ण भारतभरच नव्हे तर भारताच्या बाहेर देखील होईल अशा शुभेच्छा आपण त्यांना देऊ. धन्यवाद. आमच्या या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी झाला. धन्यवाद. महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.